श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 19. हा अध्याय वाचल्याने परमानंदकारक असा मोक्ष मिळेल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात आहे ही वार्ता कानिपाकडून गोरक्षाला कळली होती. गोरक्षाने तात्काळ सर्व देशाच्या सीमा पार करून तो स्त्री राज्याच्या सीमेपर्यंत आला. मनात असंख्य प्रश्नचिन्हे होती. स्त्री राज्यातील सुखोपभोग, वैभव, स्त्रियांचा मादक सहवास यात रमलेले गुरु मच्छिंद्रनाथ आपल्याला ओळखतील का? कलिंगा नावाची वैश्या आपल्या साथीदारासह स्त्री राज्यात जाण्यासाठी निघाली. सीमेवर तिची व गोरक्षनाथांची गाठ पडली. स्त्री राज्यात जाऊन मैनाकिनी समोर आपली नृत्य गायन कला सादर करून भरपूर संपत्ती मिळवण्याचा तिचा हेतू होता. गोरक्ष म्हणाला, मी तुमचा साथीदार होऊन तुमच्याबरोबर स्त्री राज्यात येऊ का? आमचा साथीदार होण्यासाठी गायन, नृत्य, वादन या कलामध्ये प्रवीण असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे यापैकी कोणती कला आहे? गोरक्ष म्हणाला, मला गायन आणि वादन येते. त्याचे प्रात्यक्षिक त्याने करून दाखवले. ते पाहून कलिंगा प्रभावित झाली. तिने त्याचे नाव आणि मानधन विचारले. एक वेळ पोटभर जेवण एवढीच इच्छा गोरक्षाने बोलून दाखवली व आपले नाव पूर्व आहे असे खोटे सांगितले. यावर कलिंगा म्हणाली, स्त्री राज्यात पुरुषांना प्रवेश नाही. रोज रात्री मारुती तेथे भुभुकार करतो. त्या आवाजाने स्त्री राज्यातील स्त्रियांना गर्भ राहतो, परंतु मुलाचा गर्भ असला तर गळून पडतो. मुलीचा गर्भ मात्र राहतो. यावर पूर्व नाव धारण केलेला गोरक्ष म्हणाला, हे कलिंगे, तू काही काळजी करू नकोस. रामभक्त मारुतीराय मला काहीही अपाय करू शकणार नाही. पूर्वसह कलिंगा स्त्री राज्याकडे निघाले. पूर्व तिचा सारथी झाला. त्याने वज्रास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांचा वापर केला. क्षणार्धात ते स्त्री राज्यात पोहोचले. भोजनानंतर रात्री सर्वजण झोपले. इकडे हनुमान नेहमीप्रमाणे सेतुबंध रामेश्वराहून स्त्री राज्याकडे येण्यासाठी निघाले. स्त्री राज्याच्या सीमेवर आला तोच गोरक्षाने सोडलेले वज्रास्त्र त्याच्या छातीवर आदळले. तो खाली पडला, परंतु स्पर्शास्त्रामुळे जमिनीला चिकटून राहिला. मोहनास्त्रामुळे आपल्या कामाचा त्याला विसर पडला. नागास्त्रामुळे त्याला हालचाल करता येईना. प्राण कासावीस होऊ लागले. आपली विकल अवस्था करणारा कोणीतरी महाप्रतापी योगी असला पाहिजे. यातून आपल्याला केवळ श्रीरामच सोडवू शकतील अशा विचाराने त्याने श्रीराम प्रभूंचा धावा सुरू केला. भक्तांच्या संकटकाळात धावत येणाऱ्या श्रीरामांनी प्रकट होऊन इंद्रास्त्राने वज्रास्त्र, विष्णू रूपाने मोहनास्त्र, गरुडास्त्राने नागास्त्र आणि विभक्त अस्त्राने स्पर्शास्त्र नाहीसे केले. मारुती सावध झाला. त्याला श्रीरामाचे दर्शन झाले. आपली ही दयनीय अवस्था करणारा कोण असावा असा विचार करीत असताना श्रीरामांनी आपल्या दिव्य अंतदृष्टीने जाणले की गोरक्षनाथाचे हे काम आहे. श्रीराम प्रभू म्हणाले, बलभीमा, गोरक्ष स्त्री राज्यातील चित्रापट्टम गावात वस्तीला आला आहे. तो मच्छिंद्रनाथाला घेऊन जाण्यासाठी आला आहे. मारुती म्हणाला, प्रभू, हे होता कामा नये. मी मैनाकिनीला तसे वचन दिले आहे. तसेही करून तुम्ही गोरक्षाला यापासून परावृत्त करा. श्रीराम आणि हनुमंत ब्राह्मण वेश धारण करून गोरक्षाकडे गेले व त्याच्या गुणांची, सामर्थ्याची प्रशंसा करू लागले. ते पाहून गोरक्ष सावध झाला. त्याने विचार केला,
एकतर स्त्री राज्यात पुरुष येऊ शकत नाही, आले तर मरतात. दुसरे असे की आपण सीमेवर अस्त्रे पेरून ठेवली, ती पार करून येणे त्याहून कठीण. हे दोघे ब्राह्मण वेश धारण करून आलेले सामर्थ्यवान देव आहेत. म्हणून त्याने उघडपणे विनयाने म्हटले की आपण देव आहात, सर्वज्ञ आहात. मी गोरक्ष असून येथे रमलेल्या गुरु मच्छिंद्रनाथांना येथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे. हे काम सोडून अन्य कोणतेही काम सांगा, ते मी करीन. आमच्यासारख्या नाथपंथीयांनी जगत कल्याणाचे कार्य सोडून भोगविलासात गुंतून राहणे योग्य नाही. आमच्या पंथाला ते काळिमा लावणारे कृत्य आहे. मी मच्छिंद्रनाथांना घेऊन जाणारच. कितीही संकटे आली तरीही मला त्याची पर्वा नाही. अशा प्रकारे त्याचे निर्धाराचे भाषण ऐकून मारुती संतापला, युद्धाला तयार झाला. श्रीराम त्याला समजावीत म्हणाले, वायुपुत्रा, हे नाथपंथी माझे भक्त आहेत. तूही माझा भक्त आहेस. तू त्याच्या कार्यात अडथळा आणू नकोस. असे म्हणून श्रीरामांनी गोरक्षाला पोटाशी धरले, आशीर्वाद दिला. दोघांमधील युद्ध टाकून मैत्री करून दिली व श्रीराम स्वस्थानी गेले. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.